नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. आपण पाहत आहोत की केशीध्वज आणि खांडिक्य यांचा संवाद चालू आहे आणि आता ते योग साधनेबद्दल बोलत आहेत. खांडिक्य विचारतात, हे महाभाग, मला हे सांगा की ज्याचा आश्रय केल्यामुळे चित्तामधले संपूर्ण दोष नष्ट होतात, त्या चित्ताचा तो शुभाश्रय काय आहे? म्हणजे कशामध्ये चित्त आपण संपूर्ण एकाग्र करायला पाहिजे. केशीध्वज म्हणाले, हे राजन, चित्ताचा आश्रय तर ब्रह्म आहे, जे मूर्त, अमूर्त किंवा अपर आणि पररूप अशा मुळातच स्वाभाविकरित्या 2 प्रकारचं आहे. हे राजा, या जगतामध्ये ब्रह्म, कर्म आणि उभयात्मक नामाने 3 प्रकारच्या भावना आहेत. त्यामध्ये पहिली कर्मभावना आहे, दुसरी ब्रह्मभावना आहे आणि तिसरी उभयात्मिका भावना समजली जाते. अशा प्रकारे या त्रिविध भावना आहेत. सनंदनादी जे मुनिजन आहेत ते ब्रह्मभावनेने युक्त आहेत आणि देवतांपासून स्थावर जंगमपर्यंत सर्व प्राणी कर्मभावनायुक्त आहेत. तसेच स्वरूपविषयक बोध आणि स्वर्गादी विषयक अधिकाराने युक्त हिरण्यगर्भ वगैरेमध्ये कर्म आणि ब्रह्ममयी उभयात्मिका भावना आहे. हे राजन, जोपर्यंत विशेष ज्ञानाच्या हेतूने कर्म क्षीण होत नाहीत, तोपर्यंत अहंकारादी भेदामुळे भिन्न दृष्टी राखणारे जे मनुष्य आहेत त्यांना ब्रह्म आणि जगताची भिन्नता प्रतीत होते. ज्यामध्ये संपूर्ण भेद शांत होतात, जो सत्ता मात्र आणि वाणीचा अविषय आहे, म्हणजे वाणीने वर्णन करता येत नाही असं आहे, तसेच स्वतःही अनुभव करण्यायोग्य आहे, त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. तो परमात्मा विष्णूचं अरूप नावाचं परम अशा रूपामध्ये आहे, जो त्याच्या विश्वरूपामध्ये विलक्षण आहे. म्हणजे हे परमात्मा जो आहे ते विष्णूचं स्वरूप आहे आणि विश्वरूपाने ते विलक्षण असं आहे. हे राजन, योगाभ्यासी लोक प्रथम त्या रूपाचं चिंतन करू शकत नाहीत. म्हणून त्यांना श्रीहरीचं विश्वमय स्थूल रूप जे आहे त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. हिरण्यगर्भ, भगवान वासुदेव, प्रजापती, मरुत, वसु, रुद्र, सूर्य, तारे, ग्रहगण, गंधर्व, यक्ष आणि दैत्य वगैरे समस्त ज्या देवयोनी आहेत, तसेच मनुष्य, पशु, पर्वत, समुद्र, नदी, वृक्ष, संपूर्ण प्राणीमात्र किंवा प्रधानापासून विशेष जे पंचतन्मात्रा आहेत, तोपर्यंत त्यांचं जे कारण आहे तसंच चेतन, अचेतन, 1, 2 किंवा अनेक चरणांचे जे प्राणी आहेत आणि बिना चरणांचे जे जीव आहेत, ते सगळे भगवान हरीचे भावनात्रयात्मक मूर्तरूप आहेत. हे संपूर्ण चराचर जगत परब्रह्मस्वरूप भगवान विष्णूचे आणि त्याच्या शक्तीने संपन्न असलेले विश्व नावाचे रूप आहे. विष्णू शक्ती परा आहे. क्षेत्रज्ञ नावाची जी शक्ती आहे ती अपराशक्ती आहे आणि कर्म नावाची जी तिसरी शक्ती आहे तिला अविद्या असं म्हणतात. हे राजन, ह्या अविद्या शक्तीने आवृत्त होऊन ज्या सर्वगामिनी क्षेत्रज्ञ शक्ती आहेत त्या सर्व प्रकारच्या अतिविस्तृत अशा सांसारिक कष्टांचा उपभोग घेतात. म्हणजे त्यांना संसारामध्ये खूप कष्ट होतात. हे भूपाल, अविद्या शक्तीने तिरोहित असण्याच्या कारण म्हणजे ती नसल्यामुळे किंवा ती गुप्त असल्यामुळे ही क्षेत्रज्ञ शक्ती संपूर्ण प्राण्यांमध्ये तारतम्याने दिसून येते. ती सगळ्यात कमी जड पदार्थामध्ये आहे. जड म्हणजे न हलणारे वगैरे दगडासारखे असे, आणि त्या पदार्थांच्यापेक्षा अधिक वृक्ष पर्वतादी स्थावरामध्ये दिसते
आणि स्थावरांपेक्षा अधिक सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये दिसते आणि त्यांच्यापेक्षा अधिक पक्ष्यांमध्ये दिसते. पक्ष्यांमध्ये जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये, नंतर प्राण्यांच्यामध्ये, पशूंच्यामध्ये ती शक्ती, म्हणजे प्राण्यांपेक्षा पशूंमध्ये ती शक्ती अधिक आहे. पशूंच्यापेक्षा मनुष्यामध्ये भगवंताची ती क्षत्रज्ञ शक्ती अधिक प्रभावित आहे. म्हणजे मनुष्यांमध्ये जास्त जाणीव शक्ती असते, असं थोडक्यात आपण समजूया. मनुष्यांपेक्षा नाग, गंधर्व, यक्ष हे समस्त जे देवगण आहेत त्यांच्यामध्ये ती शक्ती जास्त असते. देवतांच्या मध्ये इंद्रापेक्षा प्रजापतीमध्ये आणि प्रजापतीपेक्षा हिरण्यगर्भामध्ये त्या शक्तीचा विशेष प्रकाश असतो. म्हणजे उत्तरोत्तर ह्या जास्त प्रमाणामध्ये असतात. हे राजन, हे संपूर्ण रूप त्या परमेश्वराचं शरीर आहे, कारण हे सगळं आकाशाच्या समान त्यांच्या शक्तीने व्यापलेलं आहे. हे महामते, विष्णू नावाचा ब्रह्माचा दुसरा जो अमूर्त अकारहीन असं रूप आहे, ज्याचं योगीजन ध्यान करतात आणि ज्याला बुद्धजन सत म्हणून सांगतात, हे नृप, ज्यामध्ये हे संपूर्ण शक्ती प्रतिष्ठित आहेत, ते भगवंताचं विश्वरूपापेक्षा विलक्षण असं दुसरं रूप आहे, म्हणजे द्वितीय रूप आहे. हे नरेश, भगवंताचं ते रूप आपल्या लीलेने देव, तिर्यक आणि मनुष्यादींच्या सगळ्या क्रियांमध्ये युक्त सर्व शक्तिमय असं रूप धारण करतं. या रूपांमध्ये अप्रमेय भगवंताची जी व्यापक आणि अव्याहत अशी क्रिया होते, ती संसाराच्या उपकारासाठीच होते, कर्मजन्य होत नाही. हे राजन, योगाभ्यासीला आत्मशुद्धीसाठी भगवान विश्वरूपाच्या त्या सर्व पापनाशक रूपाचं चिंतन करायला हवं. ज्या प्रकारे वायूसहित अग्नी उंच उंच ज्वाळांनी युक्त होतो आणि शुष्क तृणसमूहाला जाळून टाकतो, त्या प्रकारे चित्तामध्ये स्थित झालेले भगवान विष्णू योग्यांचे संपूर्ण पाप नाहीसे करतात. म्हणून संपूर्ण शक्तींचा आधार भगवान विष्णूमध्ये चित्ताला स्थिर करावं, ही शुद्ध धारणा आहे. हे राजन, तिन्ही भावनांच्या अतीत भगवान विष्णू हे योगीजनांच्या मुक्तीसाठी स्वतः चंचल तसेच विशेषाच्या विषयामध्ये स्थिर राहणारे चित्ताचे शुभाश्रय आहेत. हे पुरुषसिंह, याच्या अतिरिक्त मनाचा जो आश्रयभूत असय, त्यामध्ये अन्य देवता वगैरे कर्मयोनी आहेत, त्या सगळ्या अशुद्ध आहेत. भगवंताचं हे जे मूर्तरूप आहे ते चित्ताला अन्य आलंबनांपासून निस्पृह करून टाकतं. अशा प्रकारे चित्ताचं भगवंतामध्ये स्थिर करणे याला धारणा असं म्हटलं जातं. हे नरेंद्र, धारणेशिवाय कुठल्याही आधाराशिवाय होत नाही, म्हणजे धारणेसाठी कशाचा तरी आधार पाहिजे. म्हणून भगवंताचं ज्या मूर्तरूपाचं ज्या प्रकारे ध्यान करायला पाहिजे ते ऐक. जो प्रसन्न वदन आणि कमलदलासमान सुंदर नेत्रांचा आहे, सुंदर गाल आणि विशाल भाल त्याने अत्यंत सुशोभित आहे, आपल्या सुंदर कानामध्ये मनोहर कुंडल त्याने घातलेली आहेत, ज्यांची मान शंखासमान आणि विशाल वक्षस्थल श्रीवत्स चिन्हाने सुशोभित आहे, जो तरंगाकार त्रिवली तसेच नाभीच्या खाली असणारे हे उदर जे आहे ते सुशोभित झालं आहे, ज्यांचे लांब लांब 8 किंवा 4 भुजा आहेत, ज्यांची जंघा उरू समान भावाने आहे आणि मनोहर चरणारविंद त्याच्या सुघट असे आहेत, ते तसे त्याने जे विराजमान आहेत, त्या निर्मल पितांबरधारी ब्रह्मरूप भगवान विष्णूचं चिंतन करावं.
इथे आपण थांबू. धन्यवाद. आपण 83 श्लोकापर्यंत आलो आहोत.